तर अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणूक आयोगानं 18 तारखेला परिपत्रक काढून डमी उमेदवारासाठी एक नाही तर 5 सूचक हवेत असं म्हटलं। लोकशाहीचं मूल्य कुठं गेलं असा सवाल देसाईंनी केलाय। तसंच मतचोरीनंतर आता एबी फॉर्म देखील चोरी होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। अनधिकृत 4 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। आम्ही ते अर्ज बाद करण्यासाठी आयोगाला सांगितलं, पण त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोपही देसाईंनी केलाय। आता ही मतचोरीचं सोडा, आता मतचोरीपेक्षा पक्षाचे बी फॉर्म चोरी अशा प्रकारचं सुद्धा खेळ खेळला जातो आहे। आम्ही इथे राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांजवळ सुद्धा हे केलं, त्यांनी सुद्धा कळवलं, त्यांनी सुद्धा कळवलं की अशा प्रकारचं हे आलेलं आहे। या पक्षाच्या हा पक्ष अधिकृत त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये लढतो आहे, त्यामुळे यांच्या पक्षाचे स्वतः दिलेले उमेदवार नाही आहेत, त्या पक्षाने दिलेले वेगळे उमेदवार नाही आहेत। हे कळून सुद्धा तिकडचं जर हे होत नसेल तर तिथे कोणाचं अधिराज्य चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।